प्रेमळ मंडळी गर्दी सगळी. मी पहिल्या अगोदर मृदंग बाजूला वागायला लागलो. लक्षात आलं माझ्या, ते लोक वाजून घेतात काढून देतात आणि बाबा आले ओसाडणे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावणी सर्व सुखाचे आगर. काही ठिकाणी ज्ञानदेव म्हणे आहे, काही ठिकाणी सर्व सुखाचे आगर असे आहे. त्याचं कारण असं आहे की ज्ञानोबरायला 16 वर्ष जायचं होतं, पण नंतर उर्वरित आयुष्य भावंडाने 2-2 वर्षाचं दिलं. स्वतःचं आयुष्य ज्ञानोबराय जोपर्यंत जगले तोपर्यंत ज्ञानदेव म्हणे. तर भावनांचं भेटलं तेव्हा बाप रखमादेवी वरू. अशा प्रकारे त्या ठिकाणी 2च मिनिटं तुमचे घेतो. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये, नाही का. पहिला दिवस आहे, अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे. मस्त भजन सर्वांनी. हरे लोपार कुमारी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माय बापू या ठिकाणी मला बोलावलं. खरं तर प्रेममूर्ती म्हणजे आमचे गणेशानंद महाराज. तो प्रेमाचा सागर, नाही का. आणि महाराजांची आज्ञा झाली की माऊली पहिलं कीर्तन आहे, काही हरकत नाही. वास्तविक पत्ता पहिलं कीर्तन करण्याचं योग सरासरी जास्त वेळेस येत नाही, नाही का. पण मी सर्व मायबापांच्या भेटी झाल्या. आता एक शेवटचा संदेश देऊन जातो वेळा 2 मिनिटांमध्ये. मी जे कार्य त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे गेल्या 35 वर्षापासून, मी फक्त व्यसनमुक्तीचं काम त्या ठिकाणी करतोय. आणि आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्या तरुणांनी व्यसनमुक्त जगलं पाहिजे. आज अनेक महाराष्ट्रातले महाराज म्हणले, कोणी गोशाळा, वारकरी शिक्षण संस्था, परंतु मी इस्तू गटात घातलेला महाराज आहे. आणि का आज दुर्दैव असं आहे की आमच्या संस्थेमध्ये आज जवळजवळ प्रत्येक बॅचला 30, 40, 50 मुलं त्या ठिकाणी असतात व्यसनमुक्तीसाठी आलेले. आणि त्याला आपलेच आहेत. लक्षात असू द्या, आपल्या धर्माला आता खूप चांगले दिवस आलेले आहेत, परंतु ते टिकवायचे की नाही आमच्या धर्माला कोणी मात्र घालू शकत नाही महाराज. आमचा दुरावा एकमेकाजवळून दुरावा राहणे आणि एकमेकांशी त्या ठिकाणी दुरावा साधून राहणे हेच आमच्यासाठी घातक आहे. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी आनंदात राहा आणि परमात्म्याची भक्ती त्या ठिकाणी करा. त्याच्यासारख्या या जगामध्ये कोणी तेजस्वी नाही, त्याचं रूप अलौकिक आहे. संत भगवान बाबाला एकदा विचारलं होतं, एका भक्ताने विचारलं भगवान बाबाला की बाबा, भगवान बाबा गडकर, की तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय आहे. भगवान बाबाला जेव्हा विचारलं तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय, थोड्यात बाबाने असं उत्तर दिलं की ज्याच्या तेजानं सूर्य तेजस्वी होतो तो माझ्या हृदयामध्ये राहतो. त्याच्यामुळे माझ्या हृदयामध्ये त्या सत्ताने आम्हाला तेजस्वीतेचा मार्ग दाखवला, म्हणून त्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे. व्यसनमुक्त जीवन जगा. आज सर्वात जास्त व्यसनाचं प्रमाण जर म्हटलं असेल महाराज, आज आमच्याकडे तो काही माझा धंदा नाही, व्यवसाय नाही. मी आज म्हणजे युट्यूबला तुम्ही जरा नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सर्च केलं, तुम्हाला सगळं त्या ठिकाणी येतंय. आणि त्याला 11 लोकांची कमिटी आहे. तुम्हाला व्यवसाय नाही आहे, परंतु तुम्हाला लागलेला छंद आहे. आणि माझी एक जवळची नातेवाईक, माझी बहीण, एका नवऱ्याने उभ्या रॉकेल टाकून त्या ठिकाणी घालून टाकली. आणि तेव्हापासून मला तो छंद लागला. गेल्या 30-35 वर्षापासून नुसतं वेड्यासारखं फिरतोय की आपला माणसं व्यसनमुक्त जगली पाहिजे. आज 15-15 वर्षाची मुलं आमच्याकडे दारू सोडायला येऊ लागले. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरोबर तुम्हाला जाताना एक सांगून जाईल, मोबाईलचा कमी नाम करा. एक दिवस त्या ठिकाणी मोबाईलचे केंद्र काढावं लागतील की आता मोबाईलचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की लोक मोबाईलमुळे बावळ्यासारखे करू लागले. त्याला वेळ त्या ठिकाणी जास्त वेळ त्याला देऊ नका. आणि परिस्थिती अशी आहे की आपल्या मस्तीत आपल्या आनंदात त्या ठिकाणी जीवन जगा. आपण एखादी पोस्ट टाकली तर त्या पोस्टवर कोणी कमेंट केली का, कोणी लाईक आल्या का, या टेन्शन मध्ये त्या ठिकाणी आम्ही झोपा येत नाही. आम्हाला सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपल्या आनंदात जीवन जगा, तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी आनंदात जगू शकतो. आणि व्यसनमुक्त जीवन जगा. आज आपले पोरं व्यसनी होऊ लागले, याचं एकमेव कारण संगती चांगली करा. परिस्थिती अशी आहे, डायरीज नावाचा एक दूत आपल्या भारतामध्ये आला. माझं कीर्तन तुम्ही बाकीचं लक्षात ठेवा की नका ठेवा, शेवटचे 5 मिनिटं लक्षात असू द्या. डायरीज नावाचा एक दूत आमच्या भारतामध्ये आला आणि अमेरिकेतला तो डायनीज म्हणून तो आल्यानंतर आपल्या भारतीय लोकांचं वैशिष्ट्य आहे की सानंदम सदनम सुतास्य सुदेकांत मृदू भाष्य निष्ठान मित्रम सदनम सविष्टा सेवका आतिथ्यम शुभजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधू संगम उपासते सत्तम दंड गृहस्थाश्रम. ही आपली परंपरा आहे. अति मातृदेव भव, पितृदेव भव, आदिदेव भव, आचार्य देव भव, ही आमची परंपरा आहे. म्हणून आपल्या भारतातल्या लोकांनी ठरवलं या डायनीजला आपल्या शेतात नेऊन मस्तपैकी गावरान जेवण त्या ठिकाणी आपण देऊ. कंदुरी जेवण, त्याला सुंदर व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण केलं. आणि जेवण ताट वाढण्याच्या अगोदर त्याला एक दारूचा एक पॅक भरून दिला. थोड्या डायनीजनं पाहिलं की दारू आहे आणि मग त्याला ते पाहिलं तो ग्लास,
त्यानं ते माती होती, शेतात कार्यक्रम होता, त्यानं ते मातीमध्ये ग्लास उभरून दिला. त्याला वाटलं त्यात कचरं पडलं असेल आणि दुसरा पॅक भरून दिला, त्याने तोही मातीत उभारला. तेवढ्यात एक माणूस बोलला आपल्या भारतातला डायनिजला की डायनिजजी, एवढी मोला मागायची दारू आम्ही तुम्हाला देऊ लागलो, तुम्ही तिला मातीत टाकू लागले, आमचा अपमान आहे हा. डॅनिज उत्तर फार गोड आहे, हृदयाच्या कोंदणामध्ये घेऊन जा. डॅनिजनं काय सांगितलं माहित आहे? डॅनिज म्हटलं, खरं सांगू का, माझ्या आयुष्यात मी कधी दारू नाही पिलो, पहिल्यांदाच हा ग्लास माझ्या समोर आयुष्यात आलेला आहे. आणि आयुष्यात आलेला पहिला ग्लास जर आज मी मातीत नाही घातला, ते माझं अख्खं जीवन मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पहिला आलेला ग्लास मला मातीत घातला गरजेचं. माझ्या भावांनो, जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो की तुमच्या जीवनात आलेला पहिला ग्लास मातीत घाला. आज आमच्या अनेक माय बहिणीची विधवा होऊ लागल्या, लवकरात लवकर त्यांचं कुंकू पुसू लागलं कपाळाचं. ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. आमच्याकडे एक गाव आहे बघा, नाही का, करडी नावाचं गाव आहे, तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता. आणि त्या करडी नावाच्या गावाचं एक पेशंट आमच्याकडे आलं होतं 2 वर्षापूर्वी. आणि त्यांनी ताई आली, वास्तविक आता कबीरपंथी होते, ते बौद्ध धर्मातली त्या ठिकाणी, पण खूप चांगल्या विचाराची ती मुलगी. आणि ती आली किंवा माऊली महाराजकडे दारू सुटते आणि नवऱ्याला घेऊन आली. तिची आम्रपाली नावाची एक मुलगा आणि राहुल नावाचा एक मुलगा अजून माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी घालतंय. सुंदर 2 वेण्या घातलेल्या, सुंदर ते गोंडस लेकरू. आणि ती पोरगी माझ्याकडे आली, तुम्ही आहेत का माऊली बाबा? हो बेटा. माऊली बाबा, माझे पप्पा आहे ना, लय दारू पितात, माझ्या मम्मीला मारतात, माझ्या पप्पाची दारू सुटेल का माऊली बाबा? मला एवढं आश्चर्य वाटलं, मी तिला जवळ घेतलं, म्हटलं बाळा प्रयत्न करू आपण. परंतु त्याचं लिव्हर खराब असल्यामुळे आम्ही डॉक्टर बाहेकर म्हणून आहे समाज हॉस्पिटल, तिकडे त्याला रेफर केलं. तिकडं तो त्या ठिकाणी गेला, तर थोडं बरं वाटलं, तो घरी आला. संशय घ्यायचा बायकोला त्या ठिकाणी बोलायचा. खरं तर प्रेमानं जीवन जगायचं असेल ना गड्या, तर त्या ठिकाणी पती पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून जगलं पाहिजे. आपल्या परिवारामध्ये आपल्या फोनचे कोड प्रत्येक घरातल्या लोकांना माहित पाहिजे. पण आज या फोनमुळे, एकमेकांच्या दुराव्यामुळे आज आम्ही एकमेकांपासून दूर चाललो. घरातले त्या ठिकाणी पती पत्नीचे त्या ठिकाणी झगडे होऊ लागले. त्याला एकमेव कारण एकमेकावर एकमेकाचा विश्वास राहिला नाही का, एकमेकाचा फोन चेक करणे, एकमेकांना त्या ठिकाणी संशय घेणे, याच्यामुळे अनेक लोकांचे प्रपंच त्या ठिकाणी बर्बाद होऊ लागले. आणि याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बेचैन अवस्थेमध्ये जीवन जगू लागलो. प्रेमाचा दुसरा नाव विश्वास आहे, तो नेहमी त्या ठिकाणी त्याला हे करायचा. एक दिवस 2च मिनिटाचं माझं कीर्तन राहिलं, मला माहिती वेळ झालेलं आहे. आणि एक दिवस परिस्थिती अशी निर्माण झाली की ती मुलगी लहान होती, त्या मुलगा लहान आहे आणि ती मुलगी थोडी मोठी आहे. शाळेतून लेकर घरी आले आणि त्या बाईला थोडा यायला उशीर झाला. तेवढ्यामध्ये तो दारू प्यायला गेला होता. त्यानं सुंदर स्वयंपाक करून ठेवला. हा दारू पिऊन घरी आला. सांगितलं, हरामखोर, एवढा वेळ कुठे होतीस? त्यानं सांगितलं, आमची त्या ठिकाणी महिला होत्या, ती मीटिंग होती थोडी, तेवढ्यात त्यानं इथलं मारलं तिला. सगळा स्वयंपाक घरात फेकून दिला. नंतर ते लेकरं उपवासी होते, लेकरू लहान होता मुलगा. तेवढ्यामध्ये तिनं ते कसं तरी सावरलं, त्याला जास्त झाली, तो पडला घरामध्ये, तसाच झोपला. तो 10-11 वाजता ती पोरगी उठली, मम्मा तुला भूक लागली. तेवढ्यामध्ये तिनं पुन्हा खिचडी केली. रात्रीचे 11-11:30 वाजले होते आणि खिचडी, हकीकत सांगतोय मी तुम्हाला, खिचडी केली तिने. तेवढ्यात त्याला तो आवाज आला भांड्याचा. पुन्हा तो उठला. त्याला सांगितलं, हरामखोर, मला झोपी घातलं, तुम्ही सगळे जेवण करतायत. त्याने अख्ख्या घरात ती खिचडी फेकून दिली. आणि नंतर तिला एवढं मारलं. तिने विचार केला की आता जगण्यात काही अर्थ नाही. रात्रीच्या 1 वाजता तिने आपल्या भावाला फोन केला, 1-2 वाजता, की त्यानं उचलला नाही फोन. शेवटी तिनं मेसेज टाकला की दादा, मला जगण्याची इच्छाच राहिली नाही रे. नवरा एका मिनिटाला टॉर्चर करतोय. कुणाकडे पाहिलं का पाहिलं, कुणाशी बोलली का बोलली, कुणाला फोन केला, अनेक संशयानं तो ठिकाणी बोलतोय, मला जगण्याची इच्छा नाही राहिली दादा, मी आत्महत्या करत आहे दादा, माझ्या लेकराला तुम्हीच सांभाळा, तुमच्याशिवाय माझ्या लेकराला कोणी नाहीये. असा विचार, असा तिनं मेसेज भावाला टाकला. पण पुन्हा 3-3:30 वाजता तिच्या मनात आलं, लेकर झोपलेले पाहिले. कधीतरी रात्री एकांतात आपले लेकर झोपत असताना त्यांच्याकडे एकदा बघा की तुम्ही त्यांच्यामध्ये नाहीये. आणि घरातला करता बाप जेव्हा त्या ठिकाणी जातो ना गड्या, तेव्हा त्या परिवाराकडे कोणी चांगलं नजरेनं पाहत नसतं. म्हणून घरातल्या करता चांगल्या माणसाची घरामध्ये गरज आहे, लक्षात घ्या. तुम्हाला खरं सांगू, आदर्श बापाची का गरज आहे, निर्व्यसनी बापाची का गरज आहे. चुकून जर आपली 15-16 वर्षाची मुलगी येत असली, चुकून जर एखादा तुकार मुलगा चालला, त्या मुलाच्या लक्षात द्यायचा बाप डेंजर आहे, तो नीट पुढे जातो. पण जेव्हा त्या पोराच्या लक्षात येतं ना, तिचा बाप दारुडा आहे किंवा हिला बापच नाही, तेव्हा त्या मोडक्या काठीवर कोणी सुद्धा पाय देण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी आदर्श बापाची गरज आहे. याच्यासाठी तुम्हाला आदर्श अशी वस्तुस्थिती आहे. तेवढ्यामध्ये परिस्थिती अशी झाली की त्याने त्या ठिकाणी तिनं पुन्हा विचार केला की माझे लेकर सकाळी उठतील, जसे ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ दादा सगळे उठले आणि आई वडील देहांत प्रायश्चित घ्यायला गेले. याची अवस्था काय झाली, तशा माझ्या लेकराची अवस्था होईल. माझी लेक सकाळी बोलेल, मम्मी कुठे गेली, मुलगा तर लहान आहे, त्याच्यापेक्षा एकदाच लेकर मारून टाकले तर काय बिघडलं. आणि रात्री तिने विचार केला की आपल्याला एकट्याला मारायचं नाही. आणि तिनं खाली पुन्हा लिहिलं भावाला की दादा, मी माझ्या लेकराला घेऊन मी आत्महत्या करत आहे. आणि तिला सकाळी 4-4:30 लेकर उठवले महाराज. त्या मुलीला उठवलं तिने, त्या मुलाला उठवलं. आणि लहान लेकरू झोपेतून उठलं ना, ते पहिले आईच्या गळ्यामध्ये पडतं. ते पहिलं त्या लेकर आईच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी पडलं ते. आणि त्या पोरीने विचारलं असतं, मम्मा आपल्याला कुठं जायचंय इतक्या रात्री. तिला सांगितलं असेल, बेटा आपल्याला मामाच्या घरी जायचंय.
नाही का. आणि तिने एक लेकराला गळ्यात घेतलं, असं एका लेकराला हातात घेतलं. आणि त्या करडी नावाच्या गाव आहे, त्याच्या बाजूला तलाव आहे नाही का. आणि तिनं महाराज तिथं तर तळावर पोरगी नेली. काय म्हणलं असं त्या जीवानं थोडा बारीक विचार करा. आणि मागचा पुढचा विचार न करता तिनं पहिली मुलगी फेकली नाही का. तळ्यामध्ये इतकं बोलणारं लेकरू, अजून त्या पोरीचे शब्द माझ्या कानामध्ये घुमतात. तिनं पहिली पोरगी फेकली आणि आपल्या बाळा सगळं तिनं त्या तळ्यामध्ये समर्पण करून दिलं नाही का. अजून त्या पोरीचे शब्द माझ्या कानात घेताय, माऊली बाबा माझे पप्पा दारू सोडतील का, माऊली बाबा माझे पप्पा माझ्या मम्मीला लेख असावी. महाराज माणसाला लेख तुमच्या घरातला न्यायाधीश आहे. खरं सांगू तुम्हाला, मुलगा नसला तरी चालेल, पण एक मुलगी त्या ठिकाणी असावी. कारण तुमची मुलगी म्हणजे तुमच्या घरातला न्यायाधीश आहे. ती कधी मम्मीला समजून सांगत असते, तर कधी पप्पाला समजून सांगत असते. आणि जेव्हा ती वाटी लावल्या जातो ना, तेव्हा ते सांगते, मम्मी आतापर्यंत होते मी घरामध्ये, आतापर्यंत तुमचे भांडणं झाले की मी बोलायचे, पण पप्पाला आता काही बोलू नको बरं. बीपीच्या शुगरच्या गोळ्या वेळेवर त्या ठिकाणी बाबाला देत जा. ही फक्त लेख त्या ठिकाणी होऊ शकते. आणि अशी लेख जेव्हा त्या ठिकाणी जगाच्या पार जाते ना, तेव्हा काय दुःख होतं. तिला काय दुःख होत असं तिच्या आईलाच त्या ठिकाणी माहित आहे. आणि नंतर सकाळी तिच्या भावानं ते मेसेज वाचले, त्याला फोन केले, म्हणले अरे ताई कुठे आहे. तेवढ्याच म्हणले हरामखोरा सकाळी सकाळी माझी झोप मोडली. आणि म्हणले पहिले पहा. आणि जेव्हा त्याने त्या ठिकाणी पाहिलं, त्या झोक्यात ते बाळ टाकायचं, तो झोका आता सुना झाला होता. तो झोका आता कधीच अंगाई त्या ठिकाणी ऐकू शकत नव्हता. ती त्या खाटीवर ती बायको झोपायची, ती बाजही आता सुनी झाली होती. आणि नंतर तो घाबरला, सगळी शोधाशोध केली. नंतर त्या चपला त्या तळ्याच्या काठावर त्या ठिकाणी सापडल्या. आणि पहिल्याच वेळेस त्या ठिकाणी महाराज गळ टाकला, पानमुडे त्याच्यात उतरले. तर पहिल्यांदा दोन्ही माय लेकरं सापडले. गळ्यात घातले ते लेकरू जणू काही म्हणत होतं, माय मला तुझ्याशिवाय त्या ठिकाणी राहायचं आणि मला तुझ्यासोबत यायचं नाही का. आणि आई होती तिची, ती फार मोठी अवघड परिस्थिती आहे. आई लेकराची ताटातून होऊ नये महाराज असं म्हटलंय कुणीतरी. आई म्हणजे काय असते, हे दुधावरची साय असते. आई म्हणजे काय असते, आई वासराची गाय असते. आई म्हणजे काय असते, आई लंगड्याचा पाय असते. आई म्हणजे काय असते, आई मंदिराचा कळस असते. आई म्हणजे काय असते, आई अंगणात तुळस असते. आई म्हणजे काय असते, आई संतांची वाणी असते. आई म्हणजे काय असते, आई गंगेचं पाणी असते. आई असं एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गोड असते, गाव असतं. आई असते जीवनाची शिदोरी, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही. आणि एकदा ताटातून झाली की आयुष्यात कधीच मिळत नाही. तिचं नाव मा आहे, तिला आई म्हणतात. आणि मग ते तिसऱ्या दिवशी ते लेकरं सापडलं. आणि महाराज त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी झाला. आणि तो माणूस आता जेलमध्ये एका दारूच्या व्यसनापायी हसणारा खेळणारा संसार त्या ठिकाणी बर्बाद झाला. म्हणून त्या ठिकाणी श्रीमद भागवताचा बाबाच्या मुखातून ऐकणारच आहे की त्या ठिकाणी कलियुगाला राहायला 4 जागा दिल्या, त्यापैकी ही व्यसन आहे. दुतंतु असं मधुरामच्या वेशामृगाचे प्रेम परदार सेवा येता आणि सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरकम नयंती. पुढे व्यसनाचे अलिप्त त्या ठिकाणी राहा. आणि जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो, या जगामध्ये दारूला कुठेच औषध नाही. शक्यतो घरीच सोडा. आणि घरी सोडून तुम्ही प्रयत्न करून तुमची सुटत नसेल तर तुमच्या व्यक्तीला शेलूला आणून घाला नाही का. आम्ही 21 दिवस त्या व्यक्तीला तिथं ठेवतो. तो काही माझा व्यवसाय नाही आहे. 11 लोकांची त्याच्यावर कमिटी आहे. त्या व्यक्ती खाणं पिणं राहणं, डॉक्टर, गोळ्या, औषध, सलाईन. आमच्याकडे दारू सुटते की नाही सांगू शकत नाही, परंतु किती माणूस वीक असू द्या त्याचं वजन तिथं नक्की वाढतं. त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं. त्याचं त्या ठिकाणी तो थोडा ठिकाणावर येतो. आणि 8-8.5 हजार रुपये त्याची फी आकारल्या जाते नाही का. बाहेर 40-50 हजार रुपये फी घेतल्या जाते तितक्याच खर्चाची. पण माझा परिसर माझ्यासोबत आहे, माझं गाव माझ्यासोबत आहे. माझ्या परिसरातले डॉक्टर लोक तिथे मी सेवा करतात. म्हणून अधिक माहितीसाठी मी साऊंड सिस्टम मला भैयाकडे ते माहितीपत्रक त्या ठिकाणी ठेवतो. किंवा आमच्या ड्रायव्हरकडून तुम्ही माहितीपत्रक घेऊन जाऊ शकता. किंवा युट्यूबला जाऊन नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सर्च करू शकता. आणि त्या माध्यमातून सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर आहे, खूप मोठं त्या ठिकाणी आहे. आणि दरवर्षी आमच्या तिथं कामं चालू असतात. आणि दुसरी गोष्ट अशी, जी व्यक्ती आमच्याकडे दारू सोडते आणि दारू सोडल्यानंतर तो जर भूमिहीन असला, तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्याच्याकडे जमीन नसेल आणि त्याची मुलगी जर लग्नावर असेल, तर तो 3 वर्ष जर दारू पिला नाही तर त्याच्या मुलीच्या लग्नाची सर्व हमी आमचं ट्रस्ट त्या ठिकाणी घेतं. आता जानेवारी महिन्यात 2 लग्न लावले. आता दिवाळीनंतर परत 2 लग्न त्या ठिकाणी माळी समाजाचे. अशा पद्धतीने ते कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून तुम्ही तुमच्या नातेवाईकातलं कोणी पित असेल तर नाही म्हणून सोडून द्या. असं समजा माऊली महाराज शिरूरकर यांनी खिसा कापला आपला 8,000 रुपयाचा, असं समजा त्या ठिकाणी. आणि तिथं आणून घालण्याचा प्रयत्न करा. हा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे दारू सुटते असा आमचा बिलकुल दावा नाही. खरं सांगू तुम्हाला, माझी मनस्थितीच ठिकाणावर नव्हती महाराज. मला वाटलं आता कीर्तन काही जमणार नाही. पण मला एक वाक्य चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं एक वाक्य मला आठवतं नाही का. परिस्थिती कशी बी असू द्या, फक्त तुमची मनस्थिती चांगली ठेवा, परिस्थिती सकारात्मक बनत असते. पण परिस्थिती किती चांगली असेल, तुमची मनस्थिती खराब असेल, परिस्थिती सक्रिय होऊ शकत नाही. तुम्ही जसं स्वस्ता तसं ब्रह्मांडात ते ऍक्टिव्हिटी होतात. म्हणून त्या ठिकाणी सगळं युट्यूब चॅनलवाली मंडळी असेल नाही का, जेवढं चांगलं असेल तेवढं थोडा. मग कधी कधी असं होतं ऐकून नाही का. आणि असा भासाडा आवाज आला मग टाकूच नका ते नाही का. साऊंड सिस्टम
गायक वादक मंडळी खूप प्रेमळ आहे. सर्वांना धन्यवाद देतो. गणेशानंदजी बाबा, सर्वांना सरस्वती बाबा सगळे आले की त्यांना माझा जय हरी सांगून द्या. माझ्याकडून काही चुकलं, माझ्या मागं पुढे सगळे ज्ञानी लोक बसलेले आहेत. नाही का माझ्याकडून काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि महाराजांनी मला बरोबर 10:30 सोडायला सांगितलं होतं, पण 5-10 मिनिटं माझी वर झाली. त्याचं कारण असं आहे, कोणालाही माल देताना असा लढत लोमत द्यायला पाहिजे, असं तारोतार देऊ नये. ते चिकट लोकांचे लक्षण असतात. म्हणून या ठिकाणी 100% मी थांबतो. मी 10:15 आटपणार होतो, पण त्यांनी 10:30 सांगितले म्हणून पण बोलता बोलता थोडं लांबलं. आता एखादा माणूस म्हणतो मी 2-3 घास जेवा, मग 2-3 घास थोडी जेवतो, तो चांगलाच जेवतो. सर्व धन्यवाद देतो आणि थांबतो. कोणी उठायचं नाही. माझ्याबरोबर आलेले आमचे शुभंगीताईचे भाऊ, आमचे रविभाई ढापसे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. इथं कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज उद्याच्या सूचना ऐकल्याशिवाय कोण उठायचं नाही. बाबा तर बोलून झाले. 2 मिनिटं कोणी उठू नका, सगळे खाली बसा. गोविंदा